कळंब तालुक्यातील आतर्डी या गावामध्ये आलेलो आहे। आज उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब यांचा या गावासाठी पूर परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी दौरा आहे आणि ते काही मदत पण जाहीर करणार आहेत असं सांगितलं जाते। तर आपण या संपूर्ण गावची परिस्थिती बघू शकता। संसार जीवनावश्यक वस्तू देखील मोबाईल घेतो मी ते। संदीपला बरोबर परत ही लहान लेकरं ही सगळे आम्ही इथंच घेऊन बसला म्हणून आमच्या सुरक्षेसाठी कैलास दादा आले। परत आमच्या घराने पाणी गेलं। दादा आहेत का? अजित दादा आले होते। अजित दादा वेगळे काल त्यांनी काय मदत केली का? नाही, मदतीचा विषय नाही, पण ते आमचं जेव्हा भावाचं नातं आहे। बरोबर। शिवा शेजारचे ते नाही येणं तर काही विषय संध्याकाळी बी बोलले होते फोनवरही, पण सगळ्याच ठिकाणी जाऊ बी शकत नाही। आम्हाला उपमुख्यमंत्रीकडे एकच मागणी एकनाथ शिंदे साहेबाकडे किंवा आमची लेकरा बाळाची व्यवस्था, अगर आमची बी पिढी आता इथून मुली चालणारी ह्यांची व्यवस्था कायमस्वरूपी कुठेतरी आमची दुसरीकडे पुनर्वसन करून आम्हाला तिथं घरे बांधून देण्याची एवढी विनंती त्यांच्याकडे आमची। पाणी येतंय, आम्हीची अपेक्षा आहे की आमचे गडी माणसं लेकरं बाळ घेऊन आम्ही इथं बसलात। बाजा टाकल्या, खुर्चं टाकलं, साप यायला लागले, 5 साप मारले आमच्या माणसांनी। पण आमची अपेक्षा एवढी आहे की आम्हाला घरकुल कुठं बी भेटावा, जागा भेटावी, सरकारने आम्हाला एवढं विनंती करावी। आणि किट आम्हाला कैला दादाने आम्हाला दिला, आमच्या लेकरा बाळाला मदत केली। पाठवलं झालेलं आहे, काय करावं हे आम्हाला असं मोठं संकट आहे की काय सांगता येत नाही। आमची जनावर ढोरं सगळे पाण्यात होते, आमचे मुलं बाळ घेऊन आम्ही ग्रामपंचायत मध्ये रात्र काढली। आमच्या गडी माणसं सगळे पाण्यामध्ये होते बसलेले, घरामध्ये पाणी शिरलेलं होतं, काय सुचत नव्हतं काय करावं। नमस्कार। हे जे अन्नदानाचे किट आहे ते हे कोणी आणून दिले? आता कैलास पाटलानं कधी दिले आणून? आज पोस्ट केली। आणि आज उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब यांचा पण दौरा आहे, तर यांच्याकडे तुमची प्रमुख मागणी काय असेल? माझी प्रमुख मागणी ह्या घराचा जो उजून झालेला आहे ह्याचा बंदोबस्त करून वरी द्यावा जागा ह्यांना। तहसीलदार साहेबाला पुन्हा विचारणे आणि जागा कुठे उपलब्ध काढून दे। तिकडं वरी जाऊन झोपते ग्रामपंचायत मध्ये। आमचं मागणे की आम्हाला इथून तिकडं काढायचे। किट दिले दादा त्यांचा पाटील, त्यांना किट दिले आम्हाला। आमचं एवढंच म्हणणं आहे की आम्हाला ही आमच्या सासऱ्याचं बी त्यातच गेले, आमचं बी घरातलं आर्थिक परिस्थिती सारं गेले। पाऊस आणि ही पूर परिस्थिती जी आहे, तर पाणी कुठं आलं होतं? पाणी घरामध्ये संध्याकाळच्या वेळेस आलं होतं? संध्याकाळी 9च्या दरम्यान। काय म्हणजे सगळं घरचे लोक कुठे गेले? बाहेर काढलं, गावात माणसं आली सगळी। आणि पाऊस एवढा होता की त्या पावसामध्ये काय बाहेरच निघालं। आणि आम्ही घरात बी असून बी म्हणजे कोण कोणाला काय बोलायला हे बी कळायला येत नव्हतं, इतका पाऊस जोरात। आज उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब येणार आहेत, काय त्यांच्याकडे काय मागणी असेल? आमची प्रथम मागणी काय, आमची काहीतरी एक ही जी बार ही परिस्थिती उद्भवणारच आहे, तर आमचं एक काहीतरी इथलं नियोजन करा। ठोस मागणी म्हणजे आमचं काहीतरी बंदोबस्त करा की बाबा आम्हाला इथून समजा बाबा इथं आता राहण्याची कंडिशन नाही। आता ही प्रसंग बार येणारच आहे सर। पूर्ण नदी जवळ किती 1000 फुटावर आहे आणि हे प्रसंग असे येणारच आहेत सारखे। मग प्रत्येकच वेळेला काय समजा ह्याच्या अगोदर पाणी आलं, त्या दिवशी सकाळी 5ला आम्ही झोपत होतो, त्यावेळेला ह्याच रेंजमध्ये पाणी आलं, पण 5ला उठतो त्याच्यामुळे ते माहिती झालं। हे सगळे विद्यार्थ्यांचं बघायचं। मुलगा कितीला असेल? 8वीला। आज शाळेत गेले का? नाही, शाळेत 3 दिवस सगळं भेटले। हे दप्तर हे त्यांचं आहे सगळं। मग बाबा आमची काहीतरी व्यवस्था इथली लावा, म्हणजे आता सध्या आमचा उदरनिर्वाह काय आहे की आमचे जनावर आहे। आता जनावरांच्या कोट्याची अवस्था तुम्ही बघा, हे खाल्लं बघा, काय परिस्थिती बघा, कारण गंजी काहीच राहिलं नाही। आता घरामध्ये तुम्ही काय राहिले? आता आम्ही आज 3 दिवस झाला बाहेर जातो, आता आमची घर आहे दुसरी चुलते ही आता गाव अशी प्रसंग आता कोणी बी करणार आहे, जनावर घेऊन गेलो आम्ही
बाबा पाणी जातं. मला याच्या अगोदर कधी उद्भवली होती का? एक जवळजवळ 15 ते 20 वर्ष झाले ही झालती, पण त्यावेळेस शेवटी नव्हती, इथपर्यंत पाणी आलं नव्हतं. नसतं. तुमचा अनुभव तुमच्या वयाच्या हिशोबाने हो. आतापर्यंत कधी तिथं पाणी आलं नाही. नसतं. एक वेळेस आलं. तुमची शासनाकडे काय मागणी असेल? शासनाकडे मागणी एवढी जी घरं ही आहेत ह्याला जागा उपलब्ध करून देऊन ही घरं हलविणं गरजू आहे. स्थलांतरित केलं पाहिजे. कालांतरित नाही, आता करावं लागतं. स्थलांतरित वर्षभर बी वर्षालाच येते. महिना झालं पाणी इथं चालू आहे. 15 ऑगस्ट पासून पाणी एक वेळा नाही आलेलं. हा. महिन्यामध्ये आम्हाला पलीकडे जायची परिस्थिती, आम्हाला पलीकडे जायची परिस्थिती साहेब बेकार आहे. आमची सारी शेत काय ती नाही बरोबर इथे बघा अवस्था. एक पिंडी बी राहिलेली नाही जनावरांना. अन्न खायचं सुद्धा बंद आहे. काही काही नाही. पेटलं तर काय राहील. तुम्ही बघा ना तिथं किट दिले एक ना हे ना कैलास पाटला किट दिले. कैलास पाटील कधी आले होते? पाणीच आलं ते बिचारायचं. कधी आले? 2 ला आलते. परवा दिवशी. दिवशी. पाणीच पेरवा ते बिचार. आम्हाला कुणी या आम्ही सगळे तिथं असताना इथपर्यंत आलो पाण्यात. इथपर्यंत पाणी लागलं. कैलास पाटील स्वतः इथपर्यंत आले. हो तेडी वाटते त्याचं काढून घेतलं. आले होते. दादा आलते. त्याच्या अगोदर तहसीलदार साहेब आले होते. हो ते बी बिचार. त्याच्या अगोदर काही त्यांच्याकडून पूर्वसूचना काही आल्या होत्या का? तहसीलदार कोण आले नाही, पण कैलास पाटला कोण आले. ह्या लोकांची यादी करा आणि तहसीलदार. बघा ह्या काही जनावर ह्या काही पोरांची. हे सगळं खाली होतं. हे ते बाहेर होता पलंग. तो पलंग बाहेर आणून आम्ही या जनावरांचं निवारण वरती केलं. ह्याचं किती जनावर आहेत सर आपल्याकडे? आपल्याकडे 15 जनावर कमी 20 जनावरांच्या आसपास आहेत. एक चिपाड साहेब राहील नाही. म्हातारा पाठवून कोणाकडे असला दावा त्या बिघाड ते रेकॉर्डिंग चालू होती का आम्हाला सांगा. तिथे कडबाचे गंज होते. बरोबर पोरण धरला का हे पुट्टी सगळी पाण्यामध्ये होती. कडबा पुट्टी. तिथे स्प्रिंकलर सेट होता ठेवले. गेला बघा ठिबक उघडायचं ना. उघडा की. होते. पण काल रात्री आम्हाला कैलास दादा पाटलांनी किट दिलं. तेवढंच आम्हाला आधार झाला. रात्र गेली आमची, सकाळी गेली. तर आमची लेकरं खातील पितील तरी. माझं नाव कविता गुरलिंग लाड, आत्रडी. आमच्या घरात पाणी आले होते. 3 दिवस झालं पाणी उतरलेलं नाही. आमच्या भिंती काळ्या आहेत, सगळी काळी आहेत. आमच्या भिंतीला बळी गेलेत. आम्ही नागासाठी ह्याच्यासाठी 3 दिवस झाले गेले. आमच्या लेकरा बाळासाठी आम्हाला जागा चांगली पाहिजे आणि घरकुल पाहिजेत. आम्ही रोज रुपया कमवायचा म्हणलं तर कसा उन्हातानाचं कमवायचा ही माहिती जी करते मंजुरी त्यालाच माहिती. आम्हाला शेती नाही, पुती नाही. आम्ही कष्टावर आहे. आज ही पाणी जर आलं, पाण्यात जर सारं गेलं तर ह्याला कमवाय किती लागेल. ही जीवन पुन्हा येणार नाही. आम्हाला पाहिजे फक्त की आम्हाला इथनं जागा भेटावी, घरकुल भेटावं, एवढीच आमची मागणी आहे. गीता देवीदास चिलवंत. परवा दिवशी रात्री एवढं पाणी होतं की आमच्या घरामध्ये लेकरं बाळ सध्या कुठं बसवा उठवा ही पंचायत होती. आणि एवढं म्हणजे 1-1 रुपया माणसाने सासून मोलमजुरी करून एवढं घर भरलेलं सगळं अख्खं पाण्यात गेलंय. मिठाचं तेलाचं सगळं वाटलं झालेलं आहे आमचं. सगळं धान्य
आणि आमचा जे हे वर्षानुवर्ष जे आमच्यावर संकट आहे, आता सध्या आमच्या डोक्यावर टांगती तलवार आहे की आमचे मुलं बाळ जातात का आम्ही जातो जनावर जातात, हे काही सांगता येत नाही. आता सध्या आम्ही एवढ्या अडचणीत आहेत की आम्हाला कुठंतरी शिफ्टिंग करावं, आम्हाला चांगल्या ठिकाणी आम्हाला घर बांधून द्यावी, ती हीच आम्हाला राणा कैलास दादा पाटलांना सांगणं आहे. आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब येणार आहेत, त्यांच्याकडे काय मागणी आहे? त्यांनाही मागणी आम्ही करणार आहेत की आम्हाला रुपया सध्या देऊ नका, फक्त आमची मुलं बाळ जनावर व्यवस्थित ठिकाणी न्या आणि आम्हाला घर बांधून द्या, एवढंच आमची मागणी आहे. मी सुरेखा अमोल चिलवण. मी आमच्या गावासाठी सुरक्षेसाठी सांगते. आमच्या गावात ही एक वेळेसच नाही पाणी आलेलं, याच एक धोकादायक झालं, पण 5-6 वेळेस पुरी येऊन गेला. याचा जास्त धोक्याचा होता. रात्रभर आम्ही सगळे नागरिक होते, पोलीस, परत आम्ही इथंच बसला, परत रात्रभर उजळून, काल पण दिवसभर बसलेलंच आहोत, झोपलेलेच नाहीत, रात्री पण झोपलेले नाहीत. कैलास दादाने आम्हाला एक किट दिले. आता जे उपमुख्यमंत्री येणार आहेत 4 वाजेपर्यंत, त्यांनी आम्हाला राहण्याची सोय, घर बांधून, लेकरांची बी सोय करावी. गाड्या सुद्धा बंद होत्या शाळेसाठी. गावात शाळा नाही का इथं? शाळा नाही की गावात, 5वी पर्यंत शाळा आहे, ठीक आहे. 4थीच. शाळेसाठी सुद्धा लेकरं सुद्धा घरी होती. दोन पायऱ्या उघड्या होत्या, 4 पायऱ्या पुरत आणि आतूनच नुकसान झालं. अंगणवाडीची नुकसान झाली, त्या अंगणवाडीचं घाण अडकून घेतली, पुराची घाण आहे बाबा, हिथं अडकून घेतली. सगळं चालतं पुरानं सगळा सोडून गेला पुरात मध्ये. ह्याच्यात इतकं पाणी होतं पार ह्या लेवल इकडे बघून आले जॅच. तुमच्या गावासाठी उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब हे भेट देण्यासाठी येणार आहेत. एक प्रमुख मागणी काय असेल त्यांच्याकडे तुमची? प्रमुख मागणी म्हणजे ही जारचं प्लॅन्ट आहे ती आम्हाला ह्याच जागेवर, आणि म्हणजे आमच्या खाल्ला भाग जे आहे ही, आणि पहिला ही आमचा खाल्ला भाग जी पाण्यात गेलाय त्याला कुठेतरी आमची पर्याय व्यवस्था म्हणून दुसरीकडे जागा देण्यात यावी. त्यांना आमची कायमस्वरूपी व्यवस्था होऊया. पुराची भीती पिढ्याने पिढ्या चालली, आमच्या वडिलापासून बी आम्ही असेच लहानपणापासून आम्ही असेच आम्हाला उचलून नेलेलं लहानपणापासून वडिलांनी आम्हाला खालीवर शिफ्ट करताना. तर आमच्या लेकराची अशी अवस्था होणी म्हणून आमच्या लेकरासाठी आम्हाला कुठेतरी कायमस्वरूपी व्यवस्था मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी करावी ही आमची कळकळीची विनंती त्यांना. गणेश नामदेव आतर्डी ही आमच्या अंगणवाडीची अशी परिस्थिती की इथं लहान लेकरं शिकत येतं, सगळे सापळती ह्या पुरामध्ये इथे आले तर पाण्यामध्ये. आणि दुसरी गोष्ट म्हणजे इथलं अंगणवाडीचे स्थलांतर दुसरी कुठली तरी ग्रामपंचायतची जागा बघून त्या जागेमध्ये स्थलांतर करावा एवढीच अपेक्षा आहे की ही लहान लेकरं शिकत असताना इथं पाणी तर शिरलेलं आहे, सारखं कंटिन्यू पाणी येतं. एखाद्या वेळेस तर लहान लेकरं इथं शिकायला लागलेले असले आणि अचानक तर पाणी आलं तर त्या लहान लेकरांनी कुठं पळायचं, त्याच्यामुळं दुसरीकडे कुठंतरी जागा बघावी ग्रामपंचायतची आणि तिथं स्थलांतर करावं एवढीच अपेक्षा, दुसरी काय सुद्धा नाही. वाट चांगली असते जायला, पाणी आहे तिकडे जायला.